मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. विट्यातील कुंडल रस्त्यावरील अपघातानंतर नागरिक आक्रमक झालेत. चुकीच्या पद्धतीने स्पीड ब्रेकर घातल्यामुळे अपघातांची संख्या वाढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच विट्यात अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय. उद्या बुधवार सकाळपर्यंत स्पीड ब्रेकर न काढल्यास आम्ही स्वतः जेसीबीने स्पीड ब्रेकर काढू, असा दणदणीत इशारा विट्यातील आक्रमक झालेल्या तरुणांनी प्रशासनाला दिलाय. एका वर्षात कमीत कमी 6 ते 6 जण एक्सपायर झालेले आहेत. त्यात माझी काकूही गेलेली आहे. एक मेजर म्हणून होता, ती चालत होता, चालायला म्हणून, फिरायला म्हणून येत होता, तो एक्सपायर झालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जानूचा म्हणून होता, तर तिथं मेलेला आहे. अंतर काही जास्त लांबचं नाही. आणि दुसरी गोष्ट, इथं जी स्पीड ब्रेकर आहे ती त्याच्यावर पट्ट जी मारलेलं आहे त्यांनी प्रशासनानं, अक्षरशः ती पट्ट दिसत नाही, ती ब्रेक मारून मारून काळं पडलेलं आहे ती. आणि प्रशासनाला आम्ही वारंवार तक्रार दिलेली आहे की बाबा इथं स्पीड ब्रेकर काढा आणि रबरी पट्टे मारा, तरी प्रशासनानं ह्याच्याकडे काय लक्ष दिलेलं नाही. इथल्या लोकांनी तो भरपूर त्रास होतोय की रोज सकाळी पाटाचं काय ना काय झालेलं आहेच. रोज कोणाचा पाय मोडलेला आहे, कोणाचा मृत्यू झालेला आहे, असलं भयंकर प्रकार इथं घडायला लागले. आणि त्या जर प्रशासन जर लक्ष देत नसेल, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जर दखल घेत नसेल, तर आम्ही इथले स्थानिक जी लोक आहेत ते आम्ही इथं स्पीड ब्रेकर जेसीबी आणून काढणार आहे. स्वतःच्या पैशाने काढतो. ती काकोला तिथं 2 व्हीलरवरनं उडवला, तर एवढ्या आवारात कुठं CCTV सुद्धा नाही. कोण उडवून गेलं ही माहिती सुद्धा नाही. एक तर लावतो, तिथं लावतो, स्पीड ब्रेकर इथं घालतो, तिथं घालतो, घातलाय नको तिथं घातलाय. आणि किती जण सकाळ दर टाइम आम्ही उचलतो, 5 वाजू दे, 7 वाजू दे, कोण काय पडलं की पाणी घ्यायला रात्री इकडे येणार. आम्हाला तर चांगलं वाटतंय ते करायला सगळ्या गोष्टी. तेवढं घाण दुर्घटना होते. असं वाटतं कधी कधी की आमच्या दारातच का आम्ही स्मशानभूमीत कामाला असं कधी कधी वाटायला लागल्या. आजची दुर्घटना कशी झाली? आजची दुर्घटना तुम्ही जाऊन तिथं स्वतः बघा, स्वतः डोळ्याने न बघण्यासारखी गोष्ट आहे. कशी झाली आज, कशी पडली? स्पीड ब्रेकरवरचं पट्टे दिसत नाही, स्पीड ब्रेकर दिसत नाही. त्यामुळे जिकडे कुंडल मार्गे ज्या गाड्या येणार आहेत त्या अक्षरशः कंट्रोल होत नाही. मग ती पुढं मागची जी व्यक्ती बसलेली असत्या ती मागच्या मागं पडलेली आहे, ती पुढल्या व्यक्तीला सुद्धा कळत नाही की व्यक्ती मागं आहे का नाही. पुढे गेल्यानंतर कळतंय की बाबा आपल्या मागं व्यक्ती नाही. हा एवढा मोठा भयंकर प्रकार इथं घडतोय. आणि प्रशासनाने जर ह्याच्यावर जर दखल घेतली नाही, उद्या 10 वाजेपर्यंत आम्ही वाट बघणार. नसेल तर आम्ही जेसीबी लावून आमच्या खर्चाने काढून टाकणार आहे. परत कुठल्या अधिकाऱ्यांनी कोणाला आम्हाला विचारायला येऊ नये एवढीच विनंती करतो. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर.